घे पटकन पुढे साखरचंद गोरखनाथ गांजे बैल हा सण शेतकऱ्यांचा प्रामुख्यानं महत्वाचा मेन सण आहे। पण दिवसेंदिवस या शेती अवजारांना ट्रॅक्टरने येणे तिने बैलांची संख्या फार कमी झाली। पोळा हा तुरळक भरण्यात येतोय, बैल मात नव्हते, इतकं मोठ्या प्रमाणात बैल येत होते। पण आता काय आलं, बैल सांभाळणं बैल पोचणं खूप अवघड गोष्ट झालेली आहे। ट्रॅक्टरचा काही गावामध्ये ट्रॅक्टरचा पोळा भरतोय, पण आम्ही आमच्या गावामध्ये जुनी परंपरा ही जोपासून ठेवली आहे। आता ही पोळ्याच्या काही होईना जे जमा होतील ते बैल सगळे एकत्रीकरण करून डीजे लावून आम्ही पोळा हा सण साजरा करतोय। काय सांगाल, पारंपरिक पद्धतीने पोळा साजरा करतात, पण जो मागच्या काळामध्ये जो बैल दिसायचे ते बैलांची संख्या जी घटली आहे याच्यावर काय सांगाल? खूप घटली आहे। काय बैल होते पहिले, बैल मोठे मोठे बैल होते, खूप प्रमाणात होते, पण ट्रॅक्टरने लहान मोठे ट्रॅक्टर अवजारांनी सांभाळण्याची परिस्थिती मानसिकता राहिली नाही, त्याच्यामुळे बैलांची संख्या फार कमी झाली। 10% बैल राहिले, पण पावसामुळे शेतीला बैलाशिवाय पर्याय नाही, बैलाशिवाय शेती होत नाही। पण आता ह्या अवजारामुळे सांभाळण्याच्या अभावी ही फार दुर्मिळ गोष्ट झाली। फार कमी प्रमाणामध्ये आता बैलांची संख्या दिसायला होईल। बघा सर, जो बैल आहे ना, पुढे घ्या पुढे घ्या, हा सर काका हा चला घेतलं ना, काय चालू आहे ना? महाराष्ट्राची संस्कृती आणि शेतकऱ्यांची आणबाण म्हणजे पोळा सण। आजकाल पोळ्या सणाला अतिशय महत्त्व आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळं भारतामध्ये कृषी अवजार ट्रॅक्टर असेल, जेसीबी असेल यांचा मोठ्या प्रमाणामध्ये वावर वाढला आणि परिणामी शेतकऱ्यांना बैलांची संख्या ऑटोमॅटिक कमी झाली। आज मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शेतकरी बैलांचा सण या ठिकाणी बैलपोळा अतिशय उत्साह साजरा करतो। अंधेश्वर गावामध्ये नेहमीप्रमाणे यावर्षीही बैलांचा पोळा हा डीजे लावून अतिशय आनंदामध्ये साजरा करण्यात आला, परंतु शेतकऱ्यांकडे बैलांची संख्या ही इलेक्शन पद्धतीने कमी होत आहे। कारण बैलांवरती जो काही खर्च होतो तो मोठ्या प्रमाणामध्ये खर्च झाल्यामुळं बैलांची संख्या आणि बैल जोपासणं शेतकऱ्यांना अवघड बनलेलं आहे। त्यामुळे आजकाल पारंपरिक पद्धतीने शेती करण्याऐवजी यांत्रिक पद्धतीने शेतकरी हा शेती करतो आहोत। परंतु असं असतानाही अंधेश्वर गावामध्ये अतिशय आनंदाच्या उत्सवाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी बैलपोळा हा सण साजरा करण्यात आला। सर्व शेतकऱ्यांमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे। शेतकऱ्यांच्या प्रति फक्त एकच भावना आहे, तर चांगला पाऊस पडू दे आणि या बैलांचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा होण्यासाठी या महाराष्ट्राला खूप खूप शुभेच्छा।